ज्याची लंका सोन्याची होती तो मेला आणि तू टपरीने येतो कुठं? असं येड्यावानी काय करतो? त्याची लंका सोन्याची होती तो एका दोनच अंगठ्या आहे तरी पण तू वाट फिरतो, भातवाड मटकीवाड भातो. येड आहे का काय? ऐका नीट, जगाचा बाप जन्म जेलमध्ये झाला. एखादा जन्म जेलमध्ये तर एखादा जन्म राजवाड्यात, एखादा जन्म दिवसा बाराला तर एखादा जन्म रात्री बाराला, एखादा जन्म भर उन्हाळ्यात तर एखादा जन्म भर पावसाळ्यात, एखादा जन्म अष्टमीला तर एखादा जन्म नवमीला. आणि जो उद्या एक वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा, राम कधी आयुष्यात हसला नाही आणि कृष्ण कधी आयुष्यात रडला नाही. त्या रामाच्या आयुष्यात हसायजोगं कधी झालंच नाही, कायम दुखणं. आयुष्यात महाराज जन्माला यायच्या अगोदर बाण मारला त्या पोराला, श्रावण बाळाला, शाप बसला राजाला, झालं इकून तिकून पुत्रकामेश यज्ञ करून मिळवली बायको, ती रावण उठलं, त्याच्या घेतल्या बरगाड्या मोडून मिळवली सीता, मोडल्या बरगाड्या त्याची तीन. बरं ते फुगीर होत, त्याला बोलवेलच नव्हतं. ते जनकाला रावण म्हणलं, का रे एवढ्या मोठ्या स्वयंवराला तू मला का नाही बोलवलं? अरे जनक हुशार, एकच वाक्यात काम केलं रावणाचं. जनकाने सांगितलं, एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुमच्यासारख्या विद्वानाला बोलवणं अपमान. हे फुगलं, घेतल्या बारगाड्या मोडून 2-4. इकून तिकून रामानं बायको मिळाली, आईची बुद्धी बदलली, चला वनवासाला गेले. इकून तिकून दशरथ मिळाला, भाऊ गादीवर बसला, हा गडी वनवासातून आला. आलं इकून तिकून गादीवर बसायचं, गावातलं म्हातारडं उठलं. गावाला गेलेली बायको घरात घ्यायला, मी का राम आहे का? दिली सीता सोडून. सीता गरोदर सोडून दिली, झाली 2 पोरं. काय बोलायचंय महाराज, रामाच्या पोरांची लोकांनी लावली होती भाऊ. ही लोक मिळली नाहीत अजून, ही फक्त आडनाव बदलून जन्माला आली, नाही तर टोळी तीच. फक्त तांबड्या गायला काळं वासरू झालं, नाही तर खान मिळलं नाही. ते म्हातारड्या बांबाला काय प्रारब्ध राहत महाराज, काय प्रारब्ध आहे खरंच तुम्ही विचार करा. गादीवर बसायचं, पोरानं धनुष्य लावलं, बापावर लावलं की नाही? स्वतःच्या पोरानं बापाला धनुष्य लावलं आणि पोरग म्हणलं, माझी आई पतिव्रता असताना ज्यानं अरण्यात सोडून दिली त्याचा बदला घ्यायला आलो मी. 2 बाजून 2 पोरं. ती सीता पळत आली, म्हणली भाऊ धनुष्य काढू घेतो बाप्या, पुन्हा झटे करीत बसता. आयुष्यभर त्या बिचारे त्यांना शिवी दुखणं. हा गाड्याचा जन्म जेलमध्ये झाला, पण हा रडला नाही, हा नांगाटच होता. आले तशी गिराईक हानीतच आला, पुन्हा त्यांना ताणच नाही. ते राम थोडा विचार करायचा, पाहू बुवा, एखाद्या काही विचार नव्हता. उठली पुतना कार्यक्रम, उठला बाबळभट कार्यक्रम, जो भेटन त्याचा. त्यामुळे हे रडलं नाही, हसत राहिलं गडी शेवटपर्यंत. पण ऐका महाराज, त्याचंही प्रारब्ध असं होतं, सोन्याचा मणी चोरल्याचा आलाच. आता ऐका प्रारब्ध कसं राहतंय. गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा राजा झाला. शुद्धी आहे तुम्ही? गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा राजा झाला आणि त्याचा सक्का मित्र भेटाय गेला, पोये बांधाय फडके नाही. आता काय बोलायचंय? हे काय एकाला मित्राला सक्का मित्र भेटायला जायचं, फडके नाही, पोहे बांधायला फडके नाही, इकून तिकून घेऊन गेला. द्वारपाल उघडा म्हणून आज जाऊ देणं, योगिया मुनिजन डॅडी. आता इथं ऐका बरं का, सुदाम्याचे पोहे, शबरीचे बोरे, विदुर काकाच्या कन्या खायला. आणि दुर्योधन टेबल लावून बसलं, देवाला जेव घालाय, 56 पदार्थ केले. देव म्हणले ज्याला घालायचं त्याला घाल, तो ऐकतच नाही आमचं. म्हणून अति श्रीमंताच्या घरी कधी जाऊ नये जेवायला, आणि त्या अवलादीला आपल्या घरी बोलू नये. ते नुसतं म्हणतो मी एक खात नाही, तू खाऊच नको. काय ज्याला अन्नाची गरज आहे त्याला द्यायचा, नको त्या हलकटांना काय जीव घालायचं? जे उताटून गेले त्यांना काय जीव घाला? ज्याला अन्नाची गरज आहे त्याला घाला. मला शब्द सांगायचा होता, एकाचं प्रारब्ध असं आहे तर एकाचं प्रारब्ध असं आहे. एका बापाला 3 पोरं, एकानं लंका गमावली, एकानं लंका कमावली, आणि एकाला माहीतच नाही झालं वाटण्या कवा झाल्या. कारण हा गडी उठलाच नाही, उठला तर तलाठी सापडला नाही. प्रारब्ध आहे. काहींना पैसा मोजता येईना, काहींना पाहायला मिळालं, काही दुसरे